बोगस अर्ज आणि गैरव्यवहारांमुळे वादग्रस्त ठरलेली 1 रुपयातली पीक विमा योजना बंद करावी अशी महत्त्वपूर्ण शिफारस कृषी आयुक्तांच्या अध्यक्षतेखालच्या समितीनं सरकारला केली आहे। ओडिशा सरकारनं गैरव्यवहारानंतर ही योजना बंद केली होती। या पार्श्वभूमीवर महायुती सरकार कोणता निर्णय घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। शेतकऱ्यांना माहिती न देता सामूहिक सेवा केंद्राचे चालक पीक विम्यासाठी अर्ज करतायत। एक अर्ज करण्यासाठी 1 रुपयांचा खर्च आहे, मात्र अर्ज केल्यावर केंद्र चालकाला 40 रुपये मिळतात। बीड जिल्ह्यातील सर्वाधिक बोगस अर्ज आढळलेले आहेत। त्यापाठोपाठ परभणी आणि नांदेडमध्ये बोगस अर्ज आढळले। जवळपास 350 कोटींच्या घोटाळ्याची शक्यता वर्तवली जाते। एकूण 16,19,850 अर्ज मंजूर झालेत आणि त्यापैकी सुमारे 4 लाख अर्ज हे बोगस निघालेत। निलेश बुधावले आपले प्रतिनिधी सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, 1 रुपयातली पीक विमा योजना बंद करण्याची शिफारस केली जाते, यामागची कारण नेमकी काय? प्रज्ञा, हिवाळी अधिवेशनामध्ये आपण पाहिलं बीडचा ज्या पद्धतीनं मुद्दा सुरू होता त्याच पद्धतीनं दुसरीकडे 1 रुपयात पीक विमा योजनेसंदर्भात झालेला भ्रष्टाचार या प्रकरणात देखील सुरेश धस सातत्यानं बोलताना आपल्याला पाहायला मिळालं होतं। त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन कशा पद्धतीनं हा भ्रष्टाचार झालेला आहे याची माहिती देखील दिली होती आणि त्यानंतरच कुठेतरी एक समिती स्थापन करण्यात आली होती। या समितीच्या माध्यमातून लवकरात लवकर या जे सुरेश धस आरोप करतात त्याच्यामध्ये किती तथ्य आहे हे तपासण्यास सांगण्यात आलं होतं। त्यानुसार कृषी आयुक्तांनी एक महत्त्वाचं या ठिकाणी एक आव्हान केल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे। 1 रुपया पीक विमा योजनेत भ्रष्टाचार झाला आहे आणि ही योजना जी आहे ती बंद केली गेली पाहिजे अशाच पद्धतीचा एक दाखला त्यांना या निमित्तानं दिलेला आहे। ओडिशा सरकारमध्ये देखील 1 रुपयात पीक विमा योजना होती, त्या ठिकाणी देखील करोडो रुपयांचा भ्रष्टाचार झाला आणि त्यानंतर ही योजना जी आहे ती बंद करण्यात आली होती आणि त्यामुळेच कुठेतरी महाराष्ट्रात देखील अशा पद्धतीचा निर्णय घेतला गेला पाहिजे अशा पद्धतीचं आव्हान या निमित्तानं त्यांना केलेलं आहे। साधारणपणे आकडेवारी जर आपण राज्यभरातली पाहिली तर बीड सगळ्यात 1 नंबरला आहे। 1 लाखांपेक्षा सुद्धा जास्त बोगस अर्जांची नोंदणी त्या ठिकाणी झालेली आहेत। परभणी आहे, आसपासचे जे जिल्हे आहेत बीडच्या त्या ठिकाणीच मोठ्या प्रमाणात या नोंदी झालेल्या आहेत। अनेक ठिकाणी अनेकांना आपल्या नावावर पीक विमा लागू करण्यात आलेला किंवा त्याचे पैसे उचलले गेलेले आहेत याची काहीच माहिती नाही आहे। एबीपी माझाने या संदर्भात सर्वप्रथम ही बाब समोर आणली होती। त्यामुळे एकंदरीतच या प्रकरणानंतर राज्य सरकार आता काय भूमिका घेते हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। लवकरच या संदर्भात कृषी मंत्री या संदर्भात बोलू शकतात ही देखील शक्यता नाकारता येत नाही। हो प्रज्ञा। निलेश, या सगळ्या माहितीसाठी धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।